आणि आता 8-9 महिने झाले ते काही संडासची कामं झाली नाही. म्हणजे हे काम करतायत ठीक आहे, आमच्या विरोधात काम करतात, आम्हाला सांगून खोललं नाही. इसकी जो हालत है आप देखिए किस तरह से हालत है इसकी, जो इसको जो सुंदरीकरण किया हुआ था अब देखिए वो किस तरह से बदसूरत लग रही। मग आम्ही जुनी रहिवासी आहोत, इथं राहायचं का नाही राहायचं? आता 8-9 महिने झाले आम्ही पैसे देऊन बाथरूमला जातोय, तिथं पण 12 नाही वाजलं तर ते लॉक करतात. पैसे देऊन पण पहिली गोष्ट हा सगळा परिसर आहे, हा सगळा मोकळा होता, हे पूर्ण जागा मोकळी होती. ही जी मांडली ह्याला कोणी परमिशन दिली? जर परमिशन आहे तर तुम्ही बांधा, कोणाचा काही मला विरोध नाही. हे उद्या अतिक्रमण चालू आहे फक्त. त्या बाथरूम वरनी परत हे बांधलं, हे बांधल्यानंतर हे स्टेज बांधायला आले. हे मैदान आहे की लोकांचे धार्मिक स्थळ आहे? कोण पण काय पण येऊन करतोय. पत्र टाकलं, माती टाकली, आता झाडं जगवा म्हणतात का तोडा म्हणतात मला सांगा. चुनावी दौर आता है और विकास कामों में तेज गति हो जाती है। नमस्कार, मेरा नाम सनी मेहरोल और इस वक्त हम मौजूद हैं मानखुर्द महाराष्ट्र नगर के शिवाजी मैदान में, जहां आपको मेरे पीछे दिख रहा होगा कि एक बांध काम चालू है और उस बांध काम को लेकर यहाँ की जनता ने विरोध किया है। उनका कहना है कि ये हमें नहीं चाहिए और यहाँ ये खेलने का मैदान पहले से हुआ करता था और यहाँ पे कोई भी किसी भी तरह का बांध काम नहीं था। अब जिस तरह के आप देखो मेरे पीछे, ये एक बांध काम था जिसको जनता के विरोध को भी रुका दिया गया, पर ये जो जगह है, जो खेलने का मैदान है जहां पर बच्चे खेलते हैं, वो पूरी तरह से इसको जो बांध काम है कर करके उसको घेरा जा रहा है। जिस तरह से आपको दिखा दे पीछे एक बांध काम चल रहा है, ये बांध काम का पूरी तरह से लोगों ने विरोध किया है और इसके बारे में हम लोगों से जानेंगे कि उनका किस तरह से विरोध है। मेरी प्रशासन से यही मांग है कि अगर जनता का किसी बांधकाम पे विरोध है तो उसको नहीं किया जाए। और आपको कुछ और चीजें हैं जो बता दे जो यहाँ पे जरूरत होनी चाहिए, जैसे कि ये आप हाई मास्ट स्लाइड देख रहे हैं, तो यहाँ लोगों का विरोध है कि ये हाई मास्ट स्लाइड सिर्फ लगा तो दी, इसका जो चलती नहीं है, इसका कोई रात में कोई इसका फायदा नहीं है, ना ही कोई रोशनी देती है। और अभी ये आप खुद इस पर एक नजर डालिए। इसी तरह यहाँ आपको बता दें कि यहाँ एक शौचालय का काम चल रहा है और वो पिछले 1 साल से काम चालू है, ऐसा लोगों ने कहा। लेकिन ये काम इतनी धीमी गति से चल रहा था कि ये अभी तक इस शौचालय का काम पूरा नहीं हुआ। अचानक अब चुनाव का बिगुल बज चुका है और इस काम को गति मिल चुकी है। मेरे हिसाब से आप देख रहे हैं कि अभी भी काम मुझे लगता है कि 2 से 4 दिन में ये बाथरूम पूरी तरह से ओके की कंडीशन में खड़ी हो जाएगी। संडासचं केलंय त्याला पण विरोध आहे, त्यांनी पहिलं होतं तसं काय केलं नाही. ही लाईन तिकडं संडासची काढले, ते काय पाणी घाणी गुणीचं पाणी जाणार नाही. आता पहिल्यापासूनच टाकीचं होतं तसंच बांधायचं, ते आम्हाला न सांगता त्यांनी टाळे बिळी येऊन लगेच भांडी पण फोडली संडासची. आणि कुणाला दिलंय काम हे माहिती नाही, कुठून आलंय मंजूर होऊन ते बी माहिती नाही. मग आम्ही जुनी रहिवासी आहोत, इथं राहायचं का नाही राहायचं? आता 8-9 महिने झाले आम्ही पैसे देऊन बाथरूमला जातोय, तिथं पण 12 नाही वाजलं तर ते लॉक करतात. पैसे देऊन पण पाणी देत नाहीत, तिथं जाऊन पण देत नाहीत. मग हे कार्यकर्त्यांचं काय काम आहे? त्यांनी पण काहीतरी सुविधा केली पाहिजे ना. त्यांनी बी जनतेचं एवढं, आम्ही आता जुनी एवढी रहिवासी आहोत, त्यांनी आम्ही कुठं जायचं? आता हे राजकारणी येतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही राहणार का? नाही. आता हे सुद्धा पहिलं काय नव्हतं, सगळं मैदान होतं. ज्या टायमाला इथं मासा मारत होती ह्या माणसं, जाळी टाकून मासा मारत होती पाण्यामध्ये. मग तिथपासूनच आम्ही राहतोय ना. आता आमच्या खोल्या अडकोच्याला गेल्या, आम्हाला देवीचं तोंड पण दिसत नाही. देवी तर दिसतच नाही, पण देवीचं तोंड बी नाही. आणि आता थोडं 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 असं यांनी बांधायचं ठरवलंय. पहिलं ते देवीच्या मैदानाचं पण ती ग्रीन लावती हापीसची, ती पण आता ग्रीन लावली का? ते म्हणतात दारोडे बिरोडे बसतात म्हणून. ते ठीक आहे, दारू बिडे बसतात म्हणून हे इथं बांधलंय. हे इकडनं इथं वड, आता मी स्वतः लावला होता वड, त्यांनी वडाचं पण झाड तोडलं. 100 बायका इथं पूजा यायच्या, ते वडाचं झाड त्यांनी तोडून त्याच्यावर पत्र टाकलं, माती टाकली. आता झाडं जगवा म्हणतात का तोडा म्हणतात मला सांगा. मागणी काम आता हे मैदानाला हे हापीसला यायला काय मंजुरी नाही. हे पहिले बसल्या मोकळेच आहे, त्यांनी जबरदस्तीने हे बांधलेलं आहे. यांच्या कमाईसाठी त्यांनी आपलं बांधलेलं आहे. मला प्रशासनाकडून फक्त मला आहे ना न्याय हवाय. माझी सगळी जनता आहे, हे सगळे माझा परिवार आहे, मला न्याय हवाय. कारण की दुसऱ्या गल्लीचं स्वतःचं जे ड्रेनेज आहे ते आमच्या एकच फक्त इथे बाथरूम होतं, त्या बाथरूमला कनेक्ट करणार आहेत.
बीएमसी ऑफिसर आले, त्यांनी विरोध केला त्या गोष्टीसाठी. तर आमच्या बाथरूमला ते का कनेक्ट केलं गेलं पाहिजे? पहिली गोष्ट, हा सगळा परिसर आहे, हा सगळा मोकळा होता, हे पूर्ण जागा मोकळी होती. ही जी मानली, ह्याला कोणी परमिशन दिली? जर परमिशन आहे तर तुम्ही बांधा, कोणाचा काही मला विरोध नाहीये. हे उद्या अतिक्रमण चालू आहे फक्त. त्या बाथरूम वरनी परत हे बांधलं, हे बांधल्यानंतर हे स्टेज बांधायला आले. हे मैदान आहे की लोकांचे धार्मिक स्थळ आहे? कोण पण काय पण येऊन करतोय. हे असं झालं नाही पाहिजे. माझ्या सगळ्या बहिणींना, माझ्या आयांना, सगळ्यांना इकडे त्रास आहे. आणि दुसरी गोष्ट, हा आयमॅक्स लावलाय. परवा माझ्या घराच्या इकडे चोरी झाली, 2 घर सोडून दुकान फोडलं. ह्याला जिम्मेदार कोण आहे? तिकडे कोणी लाईट नाही लावले, काय नाही, हे सगळं कोण बघणार आहे? प्रशासन कुठे आहे? प्रशासन कोण नाही? हे स्थानिक कार्यकर्ते काही काही आहेत, हे उत्मात करतायत आणि स्वतःचे खिशे भरण्यासाठी सगळं हे चालू आहे. हे जर बीएमसीने केलं असेल, ठीक आहे बाबा, परमिशन आहे तर तुम्ही करा, काही विरोध नाही. ह्याला बीएमसीचा परमिशन आहे तर विरोध करा. आता माझ्या गल्लीच्या समोर दुसऱ्या गल्लीचं काम चालू होतं, गटरचं काम चालू असताना मी वैयक्तिक विचारलं, बाबा तुमचं हे कुठे आहे? वर्क ऑर्डर दाखवा. वर्क ऑर्डर काही दाखवलं नाही. गपचिप मध्ये ड्रेनेज पाईप टाकला. ड्रेनेज पाईप तुम्ही बाहेर सोडा तुमच्या गल्लीचा, आमच्या बाथरूमला का कनेक्ट करता तुम्ही? आणि आमच्या लोकांना का त्रास देता इथे? हे मला मान्य नाही. म्हणजे काय माहितीये का, आता इथे बघा हे बाथरूम आहे, आम्हाला 2 महिने सांगितलं होतं बनवणार. आता कमीत कमी वर्ष झालं ते बाथरूम अजून बनलेलं नाही आणि अजून पण चालूच नाही. बघा अजून तुम्हाला दिसत असेल काम. ते देखो, विकास तो होना चाहिए, वैसी बात नहीं, विकास होना चाहिए. लेकिन 2 महीने का बाथरूम अभी 1 साल हो गया, अभी तक बन रहा है. ये कैसा विकास है फिर? अब वो गली में जाते 3-3, 4-4 रुपए लेते, गेट बंद होता है, 12 बजे गेट बंद, तो रात को समझो कैसे जाने का उधर. वयस्कर माणसाची संडासाची पण येणे सोय लवकर केली नाही, वर्ष होऊन केले. आम्ही कुठं जायचं? 40-45 वर्ष आम्ही इथं राहतोय. समुद्रासारखा होता, तिथून आम्ही संडासला तिकडे जायचो. घरनी मोकळी होती, जागा नव्हता, पण पूर्ण जागा मुलांसाठी होता खेळायला. आता त्याने काय केलंय, हे जास्त अधिक पडेल. देवी किती दिवस असते? 10 दिवस असते. 10 दिवसासाठी एवढा कट्टा बांधायची काहीच गरज नाही. कुठेही बसतात ना वाजवायसाठी. मग जिम आता जरी झाली ना तरी ही इथून तिथून जिम केले. त्या लोकांना पण आरोसा, आम्हाला पण आरोसा. हवा कुठून येणार आम्हाला? वयस्कर माणसं आले त्यानंतर हवा नाही, काय नाही, एवढी वर्षी राहून फायदा काय? याशिवाय बाकीची काय जागा अडकवून दिली. साईटनी बांधलंय, ह्या साईटने पण बांधलं होतं ते.